मुंबई पुणे महामार्ग हा अतिशय वर्दळीचा मानला जातो। लाखो प्रवासी इथून रोज प्रवास करत असतात आणि अशाच वेळी 3 तारखेला जर आपण बघितलं तर जवळपास 36 तासांहून अधिक वेळ या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती आणि याचं कारण होतं एका गॅस टँकरचा अपघात। आणि या गॅस टँकरमधून एक ज्वलनशील वायू जो आहे तर तो बाहेर येत होता आणि यामुळे इथे सगळी वाहतूक कोंडी झाली होती। जवळपास आपण बघितलं 27-28 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा आपल्याला या सगळ्या रस्त्यावर मुंबई पुणे एक्सप्रेसवे जो आहे तर या एक्सप्रेसवेवर पाहायला मिळत होता। आणि या सगळ्यामध्ये अग्निशमन दल असेल, त्यासोबतच वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्या कामाला लागल्या होत्या। मात्र तरीसुद्धा या गॅसची गळती काही थांबवता येत नव्हती। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये लहान मुलं असतील, महिला असतील, त्यासोबतच ज्येष्ठ नागरिक असतील तर यांची यांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे। कारण शौचालयाला जायला जागा नव्हती, जेवणाचा प्रॉब्लेम होता। अशा सगळ्याच गोष्टींच्या समस्या ज्या आहेत त्या या सगळ्या घटनेमध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळाल्या। आणि यामध्ये जोपर्यंत या टँकरमधला गॅस गळती थांबवता येणार नाही तोपर्यंत ही वाहतूक काही सोडली जाणार नव्हती किंवा वाहतूक कोंडी ही सुटणार नव्हती। आणि अशाच वेळी वेगवेगळे पर्याय अवलंबले गेले, मात्र ही गॅस गळती काही थांबत नव्हती। मग हे झालं की ठरलं की एक लाकडी खुट्ट्याच्या साहाय्याने ही गॅस गळती जी आहे ती थांबवता येईल। मग तेव्हा जे समोर आलं ते अतिशय म्हणजे माणुसकी म्हणावी लागेल। कारण जेव्हा हे सगळं चाललं होतं, एवढ्या लोकांना त्रास होत होता, तेव्हा एक मुस्लिम व्यक्ती तिथे आला। तन्वीर मुल्ला असं या व्यक्तीचं नाव आहे। खरं तर तन्वीर मुल्ला हे मुस्लिम समाजाचे आहेत, त्यांची बडी रात होती, म्हणजे त्यांच्या समाजाचा महत्त्वाचा दिवस होता। आणि अशा दिवशी ते 2:30 वाजता त्या ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचं जे हे आहे कारखाना आहे तर त्या कारखान्यामध्ये गेले आणि कारखान्यामध्ये जाऊन त्यांनी त्या आकाराची खुट्टा जो आहे तो तयार केला आणि मग तो खुट्टा तयार करून त्यांनी तो त्या ठिकाणी घेऊन गेले आणि मग ते गॅस गळती बंद करण्यात आली। मात्र खालापूर तालुक्यातला इसंबा फाटा जो आहे तर त्या फाट्याजवळ त्यांचं वर्कशॉप होतं, तिकडे ते गेले। तिकडे जाऊन रात्री 2:30 वाजता त्यांनी त्या खुट्टा तयार केला आणि त्या खुट्टा तयार केल्यानंतर मग या खुट्टा जो आहे तो बँडेज POP बँडेजच्या सहाय्याने आणि विशेष POP सिमेंटच्या माध्यमातून त्यांनी या प्रोपोलिन गॅस जो आहे त्याची गळती थांबवली। आणि अखेर म्हणजे जेव्हा हे सगळं झालं तेव्हा कुठेही गळती थांबली आणि मग काही वेळानंतर अनेक हात खरं तर मदतीसाठी पुढे आले होते याच्यामध्ये। मात्र यांचा पण एक महत्त्वाचा रोल म्हणावा लागेल, कारण की हे सगळं त्यांचं ते जे काम होतं ते बाजूला ठेवून त्यांनी पुढाकार घेतला आणि पुढाकार घेऊन त्यांनी हा खुट्टा जो आहे तो बनवून आणला आणि मग ही गॅस गळती रोखण्यात यांना यश मिळालेलं पाहायला मिळालं। या सगळ्या प्रयत्नांनंतर खरं तर परिस्थिती जी आहे तर ती नियंत्रणामध्ये आली आणि मग हळूहळू हा जो टँकर आहे तर त्यातली गॅस गळती थांबवण्यात आली। मग गॅस टँकर उभा करण्यात आला आणि मग हळूहळू ही जी वाहतूक कोंडी झालेली होती तर ती सोडवण्यात आली। मात्र आता जे तन्वीर मुल्ला नाव जे आहे हे नाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे, कारण की आपला कार्यक्रम, आपला धर्म, वेळ हे सगळं बाजूला ठेवून ह्या ज्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या वाहनांच्या किंवा लोकांचे जे हाल होत होते तर हे हाल बघून यांनी स्वतः समोर येत हे सगळं काम केलेलं आहे। नाहीतर आणखी काही वेळ गेला असता, आणखी नागरिकांचे हाल झाले असते। आणि म्हणूनच आता तन्वीर मुल्लाचं नाव जे आहे ते मोठ्या आनंदाने लोकांकडून घेतलं जात आहे, त्यांच्यावर मोठा कौतुकाचा वर्षाव केला जातो। कारण ज्या पद्धतीने त्यांनी पुढाकार घेतला, ज्या पद्धतीने त्यांनी पुढाकार घेत त्यांचा कारखाना उघडला, कारखाना उघडून त्यांनी ह्या खुट्टा बनवून आणला आणि म्हणूनच लवकरात लवकर ही जी सगळी वाहतूक कोंडी आहे तर ती सोडवण्यात यश आलं। मात्र इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती पाहायला मिळाली। संपूर्ण देशभरात कधीच न झालेली अशा प्रकारची वाहतूक कोंडी ही तन्वीर मुल्ला यांच्यामुळे सोडवायला यश मिळालं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही। कॅमेरा पर्सन अजय गांगुडेसह मोना एनपुरे, सिविक मिरर।